लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यामध्ये तिरू नदीनं अक्षरशः विध्वंस माजवलेला आपला पाहायला मिळतो आहे। पूर जरी ओसरलेला असला तरी शेतकऱ्यांवरची संकट जी आहे ती दूर व्हायला तयार नाहीत। आपण बेळसांगवी गावच्या परिसरामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं नदीनं पूर्णपणे प्रवाह बदललेला आहे आणि बंधारा जो आहे त्याचे गेट बंद असल्यामुळं पूर्णपणे प्रवाह जो आहे तो विरुद्ध दिशेला या नदीनं घेतलेला आहे आणि पूर जर आपण पाहिलं तर आजूबाजूच्या शेतीचं मोठं नुकसान जे आहे ते तिरू नदीच्या पुरानं केलेलं आहे। शेकडो एकर शेती जी आहे ती पूर्णपणे बाधित झालेली आहे या तिरू नदीच्या पुरामुळं। प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतलं तर अनेक ठिकाणी तेरणा असेल किंवा तिरू नदी असेल यांनी प्रवाह बदललेला आहे। म्हणजे मुख्य प्रवाह सोडून शेतांमध्ये आजूबाजूच्या नदीचा जो प्रवाह आहे तो घुसलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळं पूर्णपणे शेती जी आहे नद्यांच्या काठावरची ती पूर्णपणे खरडून गेलेली आहे। शेतीचं पूर्णपणे वाळवंट झालेलं आपल्याला या बेळसांगवीच्या भागामध्ये पाहायला मिळतं आहे। अक्षरशः दगडं रेती आणि जे काही खडे आहेत ते सगळे वाहून आलेले आहेत आणि पूर्णपणे वाळवंट एक प्रकारे या शेतीचं झालेलं आहे। मोठं नुकसान झालं या भागातले शेतकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा किती एकर शेती आहे तुम्हाला आणि काय परिस्थिती झाली आहे? आता हे जास्त पाण्यामुळं बंधाऱ्याचे दार न खोलल्यामुळं हे प्रवाह नदीचा बदलून आमच्या शेतीतून 1 हेक्टर जमिनीचा असल्यामुळं ह्या जमिनीचा प्रवाह पुरा बदलून गेलेला आहे। कोणकोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे? सोयाबीन तूर या पिकाचं नुकसान झालेलं आहे। आता काय म्हणजे शेती दुरुस्त करायला काय परिस्थिती म्हणजे कसं शक्य? शक्यच नाही आता आमच्यानंतर शक्यच होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही सर। आमच्यानं काय होऊ शकते आता एवढं करायचं म्हणजे थोडं आहे काय मला सांगा तुम्ही? 2-3 कोटी रुपये पुरत नाही त्याला, कुठून भरती करायची आम्ही? काय मागणी आहे सरकारकडे आता? सरकारनं काय जे काय आहे ते नुकसान भरपाई द्यावं आणि जे काय आहे ते पूर्व जमीन करून द्यावं। दुसरं काय याच्या पलीकडे आई वडील बिमार आहेत, आमची परिस्थिती सुद्धा नाही आहे हे करण्याची आता दुरुस्त करण्यासाठी। आपण जर पाहिलं ना तर पूर्णपणे वाळवंट जे आहे ते या शेतीचं झालेलं आहे। अशा पद्धतीनं सगळे दगडं रेती वाहून आलेली आहे आणि या शेतीमध्ये जी काय माती होती ज्यामधून पीक घेता येऊ शकत होतं किंवा ज्याच्यामध्ये क्षमता होती पीक वाढवण्याची ती पूर्णपणे संपलेली आहे आणि खंडर एक प्रकारे ही शेती झालेली आहे। पूर्णपणे वाळवंट शेतीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।